पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट्स क्लबमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई आशीर्वाद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वैतीवाडी ठाणे, तिथे राहणारी आपली ताई जिला भेटणार आहोत, प्रीती अनंत यादव. आता ही ताई ठाण्यातून कुठे जाणार की ठाण्यातच राहणार. लग्न होतं, ताई सासरी जायला निघते आणि सगळ्या घरामध्ये एक उत्साहाचं तर वातावरण असतंच, पण त्याचबरोबर कुठेतरी ताई आता आपल्यापासून दूर जाणार का, ती आपल्याला विसरणार तर नाही ना, तिला भावी आयुष्यामध्ये कुठल्याही अडी अडचणीला सामोरं जावं लागणार नाही ना, अशा अनेक प्रश्नांनी आई बाबा म्हणजे आपल्या ताईचे आई बाबा हे व्याकुळ होत असतात. सत्य शेवटी मनापासून त्यांची एकच इच्छा असते की जिथे जाईल तिथे माझी ताई, माझी मुलगी, माझ्या घरातली ती गृहलक्ष्मी ही खूप सुखात राहू दे. कारण खरंच आहे, माहेरी वाढलेली ताई सासरचा उंबरठा ओलांडून त्या घरात जाते आणि गृहलक्ष्मीच्या पावलानं ते घर असं लख्ख करून टाकते. अशा आमच्या ताईला शुभेच्छा देऊया. भेटूया यादव कुटुंबात. हाय, मी प्रीती अनंत यादव. मी SC ऑटो कॉर्पोरेशन ठाणे येथे सिनियर अकाउंटंट म्हणून आहे. जेव्हा पहिल्यांदा यांना बघितलं तेव्हा मग वाटलं की नाही, येस, ही इज द राईट पर्सन फॉर मी. नमस्कार, माझं नाव जयेंद्र नंदकिशोर कदम. फ्युचर ग्रुप जी रिटेल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये डिव्हिजनल मॅनेजरच्या पोझिशनला आहे. त्यांनी मला बोललेत की मी लग्नानंतर नाव चेंज करणार आहे तुझं, पण त्यांनी माझं नाव जे आहे तेच ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे. ज्या प्रोफेशनल करिअरमध्ये तिने मोठा उच्चांक गाठावा. जेव्हा ह्यांचं बेसिकली स्थळ आलं तेव्हा म्हणजे हे संध्याकाळचेच असे टायमाचं बघायला आले होते. ती जेव्हा आली माझ्यासमोर, तिला बघितलं तेव्हा एक असं वाटलं की बाबा हां, की जे पाहिजे होते ते मला आता फायनली मिळते करून. लवकरच आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत, तेव्हा तुम्हा सगळ्यांना आमच्या लग्नासाठी आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. नमस्कार. आधी मी, नंतर ताई. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद, खूप छान. मग आता काय उखाणा काय हो नाही काय हो. घ्या. लेक लाडकी यादव घराण्याची, लेक लाडकी यादव घराण्याची होम मिनिस्टरमध्ये जयेंद्र रावांचं नाव घेते, होणार सुन्नी कदम घराण्याची. अरे वा, द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे होणारे मिस्टर नमस्कार. कदम. या सासूबाई. नमस्कार सासूबाई. बाबा. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार मम्मी. हे माझे पप्पा. पप्पा. नमस्कार. या माझ्या मोठ्या बहिणी. नमस्कार. या पण माझ्या मोठ्या बहिणी. हा आमचा छोटा आयुष. बर. ही माझी आर्या, दादाची मुलगी छोटी. ती माझी ताई. नमस्कार. माझा मोठा दादा. नमस्कार. डॅडी. नमस्कार. सोहम. नमस्कार. माझा दादा. ताई माझी आणि ह्या आईंच्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार. ती माझी मोठी मम्मी. बर. आणि मोठे पप्पा तिथे. आणि ही माझी आजी इकडे. आजी. आजी नमस्कार. 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 आजी एकदम खुश आहेत आज. वा वा वा. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे राहायला? ठाणा. ठाण्याला कुठे? वैतीवाडी ठाणे. वैतीवाडी. हां. बालपण तिथलं. हो. आणि मिस्टर काय करतात? सेंट्रल मॉल आहे तिथे, ते ॲज अ DM आहेत, डिपार्ट मॅनेजर आहे. बोलवा ना. अहो या हो. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? मी मुंबईचाच, घाटकोपरमध्ये आम्ही राहिला पहिल्यापासून. घाटकोपरला कुठे? घाटकोपरला पंतनगरला, घाटकोपर ईस्ट. आणि घरी कोण कोण तुमच्या? घरी माझी मोठी बहीण, माझे आई, माझे बाबा, आम्ही 4 जण. आई बाबा काय करतात?
आई बाबा दोघंही आता त्यांची जी लाईफ आहे ती एन्जॉय करतात. मम्मी आहे, मम्मी सोशल वर्क प्लस त्यांचं जे मंदिराचं ते कार्यक्रम आहे, ती भवानी माता मंदिर आहे आमच्या इकडे, तिकडे ती एक कार्यकर्ता म्हणून ती काम करतात. बाबांचं पूर्ण डे अर्धा दिवस त्यांचा मैदानात जातो. ते एक क्रिकेटर आहेत. क्रिकेटर म्हणजे क्रिकेट खेळते, अजून क्रिकेट खेळतात. डेली त्यांची प्रॅक्टिस चालते त्यांची, तर त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण दिवस जातो. पण आता खरं तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे ना. मी ट्राय करतो की माझ्या बाबांच्या सारखा बनू, पण मी ज्या फील्डमध्ये आहे, ज्या म्हणजे ज्या काम करतो तिकडे मला एवढा टाइम मिळत नाही. पण डेफिनेटली मी ट्राय करेन त्यासाठी. मुलं खेळतात आणि बाबा बघतात, पण इथे बाबा खेळतात आणि मुलं बघतात. मग आता हे लग्नाचा विषय वगैरे असतो की नाही, लग्न जमतं वगैरे, ते कसं जमतं? तुमचं कसं जमलं? आमचं म्हणजे अरेंज मॅरेज जे बोलतात ते खरंच म्हणजे कोणी विचार पण नाही केलेला असतो आणि पटकन क्लिक होतं बाबा करायचं आहे करून. कुठे मी म्हणजे माझी आई गेल्या 1 वर्षापासून मला विचारत होती की बाबा लग्न कर. भरपूर स्थळं आम्ही बघितले, ऑनलाईनवरती भरपूर अप्लाय केले, पण शेवटी जेव्हा जे भेटायचं असतं ज्या टायमाला ते भेटलं आम्हाला. म्हणजे ते पण असं क्लिक झालं की समोरून म्हणजे ऑलमोस्ट मी हाफ एन आवर स्पेंड करत होतो त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांचं इंट्रोडक्शन, कारण त्यांची भरपूर मोठी फॅमिली आहे. तर प्रत्येकाला इंट्रोड्यूस करण्यामध्ये माझं म्हणजे पूर्ण प्रोफाईल मला सांगण्यामध्ये मी टाइम स्पेंड केला. मी बघत होतो की माझी कधी मला एकदा बघायला मिळते आणि मी कोण बायको. मग त्यासाठी थांबलेलो. शेवटी मग नाही, हे कुठे झालं? ही तुमची ओळख परेड कुठे झाली? हे आम्ही 1 तारखेला 1 ऑक्टोबरला आमचं ठरलेलं भेटायचं. तर ह्यांचं कसं आहे की मेन जे मोठे काका आहेत ते ग्राउंड फर्स्ट फ्लोअरला राहतात, मधले काका आहे ते सेकंडला आणि हे लोक 3rd फ्लोअरला. अरे वा, म्हणजे काकांच्या वयाप्रमाणे मग त्यानंतर मग भेटलो. मग तुम्ही काय करत होता तेव्हा? हे सगळं चालू होतं तेव्हा? मी आतमध्ये तयार होऊनच बसलेली आणि खूप अशी टेन्शन मध्येच होती. काय म्हणून? असं आता जायचंय बापरे. आणि मी हे लोक यायच्या आधीपर्यंत मी अशीच गाणी ऐकत बसली होती. कुठलं गाणं ऐकलं त्या दिवशी? मी एकच गाणं ऐकत होती रिपीट सॉन्ग मध्ये, सावन बरसे. सावन बरसे तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल, बरखा मेरी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है. हे गाणं ऐकत होता कंटिन्युअसली आतमध्ये मी बसून गाणं, हेच गाणं ऐकत होता. आणि तुम्ही तेव्हा काय वाट बघत होतो कधी येते आणि कधी आम्ही भेटता येते. मग तेव्हाच होकार झाला? नाही, मग दुसऱ्या दिवशी यांनी फोन करून सांगितलं. आणि मग नंतर एकमेकांना भेटलात कधी? तो ऍक्च्युअली एक मोठी लॉंग जर्नी होती. आम्हाला जवळजवळ आठवड्याभर आम्हाला भेटायला मिळालं नाही, कारण नंतर मम्मी गावी गेली सडनली यांची, मम्मी पप्पा. त्यानंतर मग जोपर्यंत मम्मी येत नाही तोपर्यंत अप्रुव्हल मिळणार नाही. मग शेवटी मग मम्मी आल्यानंतर ते लोक बोलले की थोड्या दिवसानंतर भेटूया. पण मला सांगा, मम्मी आणि गावी गेले तिकडनं आले, हे लोक परवानगी दिली, पण त्यानंतर पण आम्हाला मिळालं नाही भेटायला, कारण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स होते. मग नंतर मग फायनली आम्ही मीच डिसाईड केलं की काय ना काहीतरी उपाय काढला पाहिजे. मग मी फोन केला तिला. थांबा, काय उपाय काढला? तुम्ही नका आता यांच्याकडनं ऐकू दे मला. थांबा, काय झालं? मी ऑफिसमध्ये होती, माझं आपलं नेहमीचं काम वगैरे चालू होतं. तर त्यांनी फोन केला मध्येच मला बोलले की माझं एक डॉक्युमेंट आहे, ते तिकडे मला ठाण्याच्या ब्रांचला राहिलं आहे, तर तिकडून त्या एक आहेत त्या येणार आहेत आणि त्या तुला देतील, फक्त त्यांच्याकडनं फक्त ते डॉक्युमेंट घे आणि नंतर मला मी भेटेन तेव्हा दे तू, फक्त असं. सगळा प्लॅन होता. म्हणजे मला काहीच माहित नव्हतं. मग मी नेहमी ऑफिसला मी म्हटलं की मी 6:30ला सुटणार, त्याच्यानंतर मग मी जाईन, म्हणजे मी भेटेन, असं चालेल. ते बोलले हा ठीक आहे, काय नाही, तिला पण उशीरच होणार आहे, मग तू ये करून. मी सुटले, आली त्या हॉटेल त्यांनी सांगितलं तिथे गेली आतमध्ये, आणि मी आतमध्ये पाय ठेवणार तितक्या बघते तर हे समोर बसलेले. मी एकदम शॉक झाली. अरे बापरे. म्हटलं पुढे जाऊ की मागे येऊ, असं चालू होतं माझं. म्हटलं नाही, आता इथपर्यंत आली आहे तर आणि हे घरी माहित नाही, आता कळतंय. आता थांबा, आता तुम्हाला शिक्षा करणार. बरं, आता सगळं व्यवस्थित आहे हो ना? वा वा, व्हेरी गुड. आता कधी लग्न? कधी? 12 मे. जवळ आलं. अरे बापरे, दिवस फार कमी राहिले. फार वेळ घेत नाही मी, लगेच दोघे एकमेकांना किती ओळखतात ते विचारून घेतो. तुमच्या आधी ताईला किती स्थळं आली?
भरपूर सगळंच म्हणजे सांगितले, पण तरी पण नंबर्स मला ॲक्युरेट माहित नाही. जे हिस्ट्री आहे ते म्हणजे माहित नाही माहिती. ताई 19 म्हणजे आम्ही 20 ताईचं स्वप्न काहीतरी क्लू मिळेल का? नाही. चला दुसरं उत्तर पण गेलं. काय ताई सांगा? गायिका व्हायला आवडेल तुला. गायिका बनणार. तुम्ही ताईच्या कोणत्या सवयीकडे दुर्लक्ष करावे असे ताईला वाटते? असं दुर्लक्ष करण्यासारखं तसं काहीच नाही. काहीच नाही. एक गोष्ट आहे. ताई सांगा. मी स्लो काम करते. ताईला कोणत्या कामाचा कंटाळा येतो? कपडे धुवायचा कंटाळा येतो. हा बरं, लग्नानंतर ताईला कुठं फिरायला जायची इच्छा आहे? नैनिताल. अरे वा, अभिनंदन. पुढचे प्रश्न ताईसाठी. मिस्टर कोणत्या गावी जायला कधीही तयार असतात? सुकिवली आजीकडे. मिस्टर कोणते वाद्य वाजवतात? गिटार. काय हो? आम्ही गणपतीला जेव्हा आम्ही हे करतो तेव्हा मी ढोलकी जास्त वाजवतो, म्हणजे बाबांना पण हेल्प करतो, पण त्याच्यामध्ये मी शिकलो, मला आवड आहे ढोलकी. तुमचा कोणता प्रश्न मिस्टरांना अडचणीत टाकतो? माझा प्रश्न सांगा. त्याचं एक आहे की ते जेव्हा पण रागावतात तेव्हा रागाचं कारणच सांगत नाहीत आणि ते बोलते की तुम्ही गेस करा. आता गेस कसं करणार? हे सर्वात मोठे चॅलेंज असतं. गेस करामुळे ते गॅसवर जातात. स्वतःची अशी कुठली वस्तू आहे जी हरवली आहे आणि त्या वस्तूला ते खूप मिस करतात? सांगा. एक तर माझं स्लॅम बुक जे माझ्या मामीने दिलेलं गिफ्ट ते एक मिस केलं, आणि मला स्टॅम्प कलेक्शन आणि करन्सी कलेक्शनचं मला हॉबी होती. मिस्टर आई बरोबर फिरताना काय एन्जॉय करतात? स्ट्रीट शॉपिंग. आणि त्यामध्ये माहिती आहे तुम्हाला सासूबाईंची? नाही, थांबा विचारूया. काय हो? माझी मम्मीची सर्वात चांगली की बार्गेनिंग हो का? आई बार्गेनिंग करते ना. मीही उत्सुक आहे आईला भेटायला, पण त्याआधी तुम्हा दोघांना झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन आणि एक छोटासा आहे. नमस्कार. चला, सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. आजी सुद्धा एकदम मस्त खुश आहेत आज, आणि त्याचबरोबर आपण सगळे उत्सुक आहोत त्या सासूबाईंना भेटण्यासाठी, हो की नाही? सासूबाई, बाकीचे प्रश्न नंतर. 100ची वस्तू 30 रुपयाला कशी मिळते? काय टेक्निक आहे तुमचं? जरा सगळ्या कळू दे, हो की नाही? सगळ्या होम मिनिस्टर बघतायत. 100ची वस्तू म्हणजे आपण व्यवहार करतो म्हटल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे ही वस्तू किती रुपयाला मिळते. मग त्याच्यात अजून थोडे कमी केले तर ते कमीच होतं ना. म्हणून 100 रुपयाची वस्तू असेल तर आपण सांगायचं बाबा ही 50 रुपयाला तू दे मला. वा वा, व्हेरी गुड. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, शॉपिंगला जाताना सासूबाई आहेत हिशोब, त्यांना माहिती आहे कुठल्या वस्तूची काय किंमत आहे. हा बरं, मला विचारायचंय काय अट काय सुनेबद्दल? एखादी सुनेबद्दल अट म्हणजे अशी आहे, तिने तिचं जे शिक्षण आहे ते अजून जास्त पुढे वाढवावं, घ्यावं, बाकी काय नाही. जर शिक्षण नसेल घ्यायचं तर पुढे नाव ते चेंज करायचं, आम्ही चेंज करू देणार, तेच नाव ठेवणार. अच्छा, म्हणजे नाव जे बदलणार ते त्यांनी एक्सेप्ट केलं. लग्नानंतर नाव बदलणार आहे. बरं, लग्नानंतर घरात येणाऱ्या सुनेचं नाव बदलावं का? काय हो, सगळ्यांचं काय म्हणणं आहे? कारण ती आमच्या ह्याच्यामध्ये तिला ओळखायला पाहिजे, किंवा असं रीतिरिवाज आहे की नाव बदलणार. पण मी काय म्हणतो, माहेर पासून तर बरं ठीक आहे, तुमचा विषय. तुम्ही सांगा, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? आतापर्यंत तरी आहे की मुली आता आजकाल सासर माहेर दोन्हीकडची नावं लावतात, पण मुलीची जरी अशी ओळख जगासमोर असेल, तिचं जरी नाव बदलल्याच्या नंतर ती वेगळी मुलगी एक म्हणून किंवा सासूबाईंना सासऱ्यांना असं असेल, तरी मनातून तिची इमेज मी माझ्या आईची मुलगी किंवा असं हेच असतं. त्याच्यामुळे असं वाटतं की शक्यतो मनातून तरी इमेज ती नसावी वेगळी अशी. तुमचं लग्न आधीचं नाव काय होतं? विद्या. आताही माझ्या मिस्टरांनी तेच ठेवलेलं. विद्या. तुम्ही हो? माझं पण शिल्पा, आता पण शिल्पाच आहे. बरं, तुमचं? माझं रंजना. काय काय सांगता आता? माझं रंजना आणि आता माझं कसं होईल? आजी, तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर सुनेचं नाव बदलतात ना, बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? बदललं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट आला.
तुमचं काय म्हणणं आहे, बदलायला पाहिजे? बघा माझं एक त्याच्या मागे एक मेन तिला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी जे नाव ठेवणार आहे तिचं, म्हणजे मी प्लॅन केलेलं आहे त्याच्या मागे एक मोठं रिझन पण आहे. पण ते रिझन मी तिला तेव्हा सांगेन जेव्हा ती ते नाव चेंज करायला ॲक्सेप्ट करेल. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं जे माझ्या मम्मी पप्पांनी नाव ठेवलेलं आहे, ज्याचं जे मी लहानापासून मोठी होईपर्यंत सगळे जे मला नावाने ओळखतात तेच नाव पण माझं पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे असं मला खूप इच्छा आहे. अच्छा, असं. काय आहे तुमचं माहेरचं नाव? प्रीती. प्रीती. प्रेमाने काय बोलतात ते पण विचारा. ते म्हणावं मला तर अजिबात नाही चालणार. प्रेमाने काय म्हणतात? विचारा काय म्हणतात? पप्पी. नको नको मी बोलले नको नको. प्रीती बरं आहे आपलं, प्रीती बरं आहे. हां, ओके. बरं, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी त्याच्या रागावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. काय हो? कंट्रोल म्हणजे मी ट्राय करेन कंट्रोल करायला. चला, होणार आहे. दुसरं, आणि माझी फॅमिली पिकनिक वगैरे जेव्हा जाईल तेव्हा त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभागी घेतलं पाहिजे. हे बघा सगळ्या खुश झाल्या. काय हो? मी पार्टिसिपेट करेन पण स्पॉन्सर करणार नाही. तिसरा, आणि तेच माझं नाव चेंज नाही करायचं. नाही. काय हो? नाव जर चेंज नाही करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पण काहीतरी मिस कराल. मी फोर्स नाही करणार. बरं ठीक आहे, समजूतीने विषय करा. म्हणतील होम मिनिस्टर गेलो आणि वेगळंच काहीतरी झालं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ताईकडून. फॅमिलीला माझ्या बघितलं पाहिजे, ती सर्वात मेन अपेक्षा आहे माझी. काय हो? हो, बघ. ओके, पुढचं सांगा. दुसरी मेन अपेक्षा आहे की तिने उच्च शिक्षण घेतलं पाहिजे पुढे. काय हो? मी एकदा सेटल झाली आणि त्यानंतर मग माझा व्यवस्थित एक रुटीन बनलं आणि त्यातून मला वेळ मिळाला तर मी नक्की करेन. तिसरं तिने एक बेस्ट स्वयंपाक केला पाहिजे. मी जेव्हा घरी गेली तेव्हा मला नवीन नवीन खाद्यपदार्थ मिळाले पाहिजे. शिवाय मध्ये हॉटेलवालीच बघायची होती. काय म्हणजे कामालाच लावताय? हा ताई, ठीक आहे, डोंट वरी. काय म्हणताय? करेन, नक्की करेन. दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत आमच्या ताईला एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून एक गिफ्ट आहे. थँक्यू. नमस्कार. नाव बदलू पाहणारे आणि नाव बदलायला नको म्हणणारे सगळे आता एक झालेले. आता गोंधळ झाला सगळा. ताई, सासरी जाणार, माहेर खूप आनंद दिलेला माहेरच्या सगळ्यांनी, मग आता काहीच मिस करणार नाही? खूप मिस करेन मी माझ्या पूर्ण फॅमिलीला. बाबा, काय तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणार, सगळं व्यवस्थित म्हणजे माझ्या तर मनाप्रमाणे सगळं झालेलं आहे आणि याच्यापुढे तिला सगळ्यांचं बी आशीर्वाद देत आहे, दुसरं काहीच नाही. खूप आशीर्वाद आहेत बाबा. आई बोला. लहान भाऊ काय म्हणतो? मी तिला म्हणजे बहिणीला मिस करणार, खूप मिस करणार. काल आम्ही केक कापताना पण म्हणजे मला भरून आलं पूर्ण, कारण पुढच्या बर्थडेला ती नसणार आहे, त्यामुळे मला काल खूप भरून आलं. रडला तो अक्षरशः. केक कट करायचं राहून गेलं बाजूला तर रडत राहिला एकदम. आम्ही दोघंही येऊ. तर तुम्ही आज काल किती किलोचा केक आणला होता? अर्धा किलोचा. पुढच्या वर्षी 1.5 किलोचा. आणि 2 कुटुंब एकत्र येत आहेत, त्यामुळे 2 कुटुंबांनाही तो आनंद मिळणार आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर ताईची पाठवणी करत असताना इतक्या आनंदाचा क्षण आहे, आनंद सगळेजण साजरा करतायत. मग झी मराठी आमच्या ताईला असंच कसं पाठवेल? त्या पाठवणी करताना पैठणी देऊन आपण ताईची पाठवणी करणार. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादामुळे खेळ सोपा आहे. इकडे छोटे छोटे काही चेंडू आहेत, इथून तो टाकायचा आणि ते रकाने आहेत 4. अलीकडच्या 2 रकान्यामध्ये जर जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण, पुढच्या रकान्यात थांबला तर 3 गुण. 21 गुणांपेक्षा जास्त गुण व्हायला पाहिजे. दोन, 2 आणि 3 5. 5 गुण ताईने कमावलेले आहेत. आता मिस्टर 21 गुण पूर्ण करणार का बघूया. 3
6 8 11 13 13 आणि 3 16 या बघूया आता दादा 2 4 6 6 आणि 3 9 11 13 15 18 वा 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 किती छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि त्याचबरोबर वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. यादवांच्या घरातली ताई कदमांच्या घरात निघालेली आहे. ताईला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पावर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.